यानंतर बघूया सांगलीच्या जत पंचायत समितीमधील अभियंते अवधूत वडार यांच्या आत्महत्येवरनं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। अभियंत्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण यावरनं आरोप प्रत्यारोपच नव्हे तर आता मोर्चे आंदोलनं सुरू झाली आहेत। त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे। जतच्या अभियंत्याच्या मृत्यूचं गूढ, आत्महत्येनंतर आरोप प्रत्यारोपांना जोर, पडळकर जयंत पाटलांमध्ये जुंपली, मोर्चे आंदोलनानं राजकारण तापलं। जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी 6 दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली होती। अवधूत वडार यांना टेंडरची बिलं काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात होता। एवढंच नाही तर आमदार पडळकर यांनी अवधूतला त्यांच्या कार्यालयात नेऊन दमदाटी देखील केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मानसिक छळाला कंटाळून अवधूत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप वडार कुटुंबियांकडून केला जातोय। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वडार कुटुंबानं सांगली शहर पोलीस ठाण्याला थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय। काही लोकांना त्याला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे। त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीएच्या मार्फत त्याचं नाव विजय मेटकर या मार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस, तुझ्या घरातून बिल देत नाहीस, सांगतोय तेवढं कर, सांगल तेवढा आकडा तू लिही, असं त्याला ऑफिसमध्ये नेऊन आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिलं काढून घेतलेली आहेत। आत्महत्या केली किंवा त्याचा आघात केलाय ह्या लोकांनी याची सखोल चौकशी व्हावी आणि आम्ही गुन्हा दाखल करतोय। जोपर्यंत ह्या प्रकरणाचा चौकशी होत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही। जत हा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मतदारसंघ आहे, तर मृत अभियंता मूळचे इस्लामपूर या जयंत पाटलांच्या मतदारसंघातले। त्यामुळे सर्व प्रकरणात गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचवेळी या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकरांच्या चौकशीची मागणी केली आहे, तर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील मोर्चा काढत पडळकरांना घेरण्याचा प्रयत्न केला। त्याच्या आईचं जे फुटेज आहेत ते पहिल्यांदा जप्त करावेत आणि हे सुनील पवार आमदारचे पीए आणि जो कोण असतील त्यांचे कर्मचारी आमदार वगैरे त्यांचे सगळ्याचे सीड्या देतात तपासावेत आणि तपासाला गती द्यावी आणि ह्या सगळ्यांच्यावर ज्यांनी त्यांची आई बहीण नावं घेतात त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि मग चौकशीला सुरू झाले पाहिजे। वडार आत्महत्या प्रकरण अंगाशी आल्यानंतर पडळकरांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले। आपल्याला या प्रकरणात जयंत पाटलांकडून गोवलं जात असल्याचा पलटवारही पडळकरांनी केला। शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं, त्याची बिलं करणे, याच्या पलीकडे काहीच नाही। त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही, काही संबंध येत नाही। ह्याला अक्कल नको, ह्याला काय करायचंय, गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय। अरे गोपीचंद पडळकर काय असाच तयार झालाय का? असे लय अटॅक घेऊन मी इथं आलोय। दरम्यान अवधूत वडार यांच्या आत्महत्येबद्दलची गुन्ह्याची नोंद झाली असून या प्रकरणी पोलीस चौकशी करतायत। सांगली शहर पोलीस स्टेशनला वडार नावाचे एक कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषदेचे कार्यरत असलेले त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यामध्ये पोलीस सविस्तर चौकशी करत आहे आणि यामध्ये नेमकं आत्महत्येचं काय कारण आहे हे सुद्धा आम्ही जाणून घेत आहोत। या प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांनी थेट जयंत पाटलांचा बाप काढल्याचं समोर आलं होतं। पडळकरांच्या याच विधानावरून राज्यातील राजकारण तापलंय, पण ज्या मुद्द्यावरून हे सगळं सुरू झालं तो मुद्दाही दुर्लक्षित होऊ नये। पंचायत समितीचे अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे हे जनतेला कळणं गरजेचं आहे। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।